सस्नेह जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा स्वतःचं करिअर, स्वतःचं आरोग्य जपण्याचा विचार तुम्ही कधी देतच नाहीत. गट तट, हेवा द्यावा, ह्याला गाड त्याला पाड, ह्याचा द्वेष कर त्याचा द्वेष कर, हे विचार स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही देता. परंतु स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी, स्वतःचं करिअर घडवण्यासाठी तुम्ही व्यायाम करा, नवीन नवीन कला क्रीडा प्रकार शिका, MPSCला जा, UPSCला जा, हे विचार तुम्ही देतच नाहीत. समानतेचे, बंधुभावाचे, एकात्मतेचे विचार तुम्ही कधी देतच नाहीत. स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचा वापर करून फेकून देता. परंतु त्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी व्यसनमुक्त व्हा. व्यसनमुक्त युवक हा उद्याचं भविष्य आहे, हेही तुम्हाला कळत नाही. हेही विचार तुम्ही कधी रुजवले नाहीत. युवकांना बरकटवून त्यांचा वापर करून घेऊन तुम्ही स्वतःची पदं मिळवली, सत्ता मिळवली आणि स्वतःचा आर्थिक फायदा तेवढा करून घेतला. कोणत्याच कार्यकर्त्याचं कल्याण तुम्ही कधी केलं नाही. त्यांना भ्रष्टाचार, आयता पैसा मिळवणं, आळशी बनवण्याचं काम तुम्ही केलं. हे मोठं पाप तुमच्याच मागे असणार. कारण तुम्ही कार्यकर्त्यांचं सुद्धा आरोग्य जपलं जावं, त्यांचं करिअर उज्ज्वल व्हावं म्हणून चांगले विचार कधी दिलेच नाहीत. दिले तरी स्वतःच्या स्वार्थापुरते सातत्याने वारंवार ते रुजवून वाढवले नाहीत. हे तुमचं पाप तुम्हालाच फेडावं लागणार आहे. कार्यकर्त्यांचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून व्यायाम करा, व्यसनमुक्त व्हा, व्यसनाकडे जाऊ नका, हे विचार तुम्ही दिलेच नाहीत. सातत्यानं पाठपुरावा करून एक आदर्श तरुण घडावा. आदर्श तरुण समाजाचं कल्याण करू शकतो. अशा कार्यकर्त्यांचा फक्त तुम्ही वापर करून घेतला. त्यांना करिअर घडवण्यासाठी, स्वतःचं आरोग्य घडवण्यासाठी, कुटुंबाचं आरोग्य सांभाळण्याचा विचार, व्यायाम करण्याचा, कला क्रीडा संस्कृती करिअर घडवण्याचा विचार तुम्ही कधी दिलाच नाही. हेच तुमचं पाप आणि हीच तुमची स्वार्थी मनोवृत्ती. अजून काय सांगावं मित्रांनो. स्वतःच्या कुटुंबाचं आरोग्य जपा, नित्यनियमानं व्यायाम करा, एवढी विनंती